भारतानं पाकिस्तानला चारी मुंड्या चित करत नवव्यांदा आशिया कपवर आपलं नाव कोरलेलं आहे। तिलक वर्माच्या तुफानी खेळीमुळे आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला लोळवण्यात आलं। आधी भारतानं पाकिस्तानला 146 धावांमध्ये रोखलं। भारतीय संघ विजयासाठी 147 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरला। मात्र आतापर्यंत आशिया कपमध्ये शानदार फलंदाजी करणारा अभिषेक शर्मा दुसऱ्या षटकात 5 धावा काढून बाद झाला। मात्र त्यानंतर फायनलमध्ये तिलक वर्मा शो पाहायला मिळाला। आधी सॅमसन आणि त्यानंतर शिवम दुबेसह फटकेबाजी करत तिलक वर्मानं भारताच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला। नाबाद अर्धशतकी खेळी करणारा तिलक वर्मा 4 विकेट घेणारा कुलदीप यादव भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले। भारताच्या विजयानंतर देशवासियांनी एकच जल्लोष केला। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच दिग्गजांनी भारतीय संघाचं कौतुक केलेलं आहे। तर नवव्यांदा भारतानं आशिया कपवर आपलं नाव कोरलेलं आहे। पाकिस्तान सोबत भारताचा अंतिम सामना झाला आणि या सामन्यामध्ये भारतानं विजय मिळवलेला आहे। तिलक वर्मा हा या विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे। तिलक वर्मानं अर्धशतकी खेळी करत भारताला या विजयापर्यंत आणलं। 147 धावांचं भारतासमोर आव्हान होतं आणि हे आव्हान भारतानं पूर्ण केलं आणि भारताचा या सामन्यामध्ये विजय झालेला आहे।